गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. हेल्थ आणि लाईफस्टाईल रिलेटेड आणि आरोग्य रिलेटेड चहा घेता घेता सहजच या आपल्या गप्पांच्या आजच्या राऊंडमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपण व्रताचरण बघतोय कारण चातुर्मास सुरू होतोय आणि त्यामुळे व्रताचरण हा विषय आपण सातत्याने गेल्या 2 दिवसापासून पाहतोय. पायी वारी आज वाखरीला पोहोचेल किंवा पोचली असेल आणि तिथे आज उभं रिंगण होईल आणि उद्या दशमीला पालख्या पंढरपुरात प्रवेश करतील आणि त्यामुळे आजचा दिवस वारीच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो आणि एका अर्थी त्यांचं जे तप आहे ते पंढरपूरला येण्यापर्यंत किंवा वाखरीपर्यंत ते पूर्ण झालेलं आहे. उद्या प्रत्यक्ष मुखदर्शन, पूर्ण दर्शन किंवा कळसाचं दर्शन ज्यावेळेला घेतील त्यावेळेला ते पूर्णत्वाला एका अर्थाने जाईल. त्यामुळे आजचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण आज नवमी आहे, उद्या दशमी आहे आणि दशमीपासून खरं तर हे व्रत सुरू होतं एकादशीचं. दशमीला एकभुक्त, एकादशीला पूर्ण निराहार आणि द्वादशीला उपवास सोडायचा, असं हे स्वरूप असतं. वास्तविक पाहता अनेक व्रतांमध्ये आहारावर नियंत्रण हा एक मूलभूत भाग आहे. त्यामुळे आहारातल्याच काही गोष्टी आज आपण विचारात घेऊ. आता एकादशीच्या निमित्ताने आता हा साधारण पूर्ण 1.5 दिवसाचा उपवास होतो. म्हणजे रात्रीचं फक्त ताक किंवा असंच आहे तक्रभोजन, कारण एकच भुक्त आहे. द्वादशी एकादशीच्या दिवशी पूर्ण निराहार, खरं म्हणजे निराहार म्हणजे मूळ संहितेप्रमाणे बघायचं झालं तर पाणीसुद्धा देऊ नये, गाई गुरांना चारा देऊ नये इथपर्यंत किंवा बाळांना स्तन्यही देऊ नये इथपर्यंत विचार सांगितला गेलेला आहे. आणि हा विचार करता निराहार हे मुख्य तत्त्व एकादशीचं आहे हे समजून घ्यायला पाहिजे. परंतु भीमाला यासाठी सवलत होती कारण तो वायुपुत्र असल्यामुळे त्याला भूक सहन होईना आणि त्यामुळे त्याला ज्येष्ठातली एक निर्जला एकादशी तेवढी फक्त करावी अशी सूट भगवंतांनी दिली होती. त्यामुळे एक तो अपवाद वगळला तर सगळ्यांनी तो निराहार एकादशीचा उपवास करावा अशी सूचना केलेली आहे. पण आता परिस्थिती अशी आहे, सगळ्यांचीच देहबुद्धी एवढी बलवत्तर आहे की उपवास म्हटल्यानंतरच कापरं भरतं आणि उपवास करण्यापासून परावृत्त होतात. त्यामुळे एकादशी आणि दुप्पट खाशी या प्रकारचं वर्तन आपण सहसा पाहतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे अ, एकादशीच्या दिवशी दुसऱ्या अर्थाने एक गरिष्ठ भोजनच ॲक्च्युली आपण घेत असतो. हरकत नाही, काही नाही काहीच न करण्यापेक्षा तशा प्रकारचा उपवास करणं, त्यानिमित्ताने एकादशीची आठवण करणं आणि एकादशीचा उपवास करणं हेही श्रेष्ठच आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास हा त्या दृष्टीने फार महत्त्वाचा. जसं एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला किंवा दुसऱ्या दिवशी द्वादशीला एकभुक्त राहावं अशी सूचना आहे. हे एकभुक्त राहणं हेही एक आहाराच्या दृष्टीने केलेलं तप आहे. त्यामुळे एकभुक्त राहणं, फक्त नक्त म्हणजे फक्त रात्री जेवणं किंवा अयाचित म्हणजे न मागता जेवढं मिळेल तेवढंच खाणं, अशा वेगवेगळ्या प्रकारची व्रतं या आहाराच्या निमित्ताने केली जातात आणि
त्याशिवाय हे फक्त पांढरंच खाणं, फक्त पाणीच पिणं या प्रकारचेही उपाय किंवा उपास, व्रत हे आपण केलेली ऐकतो आणि त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. कारण इथे निश्चित असा नियम धरून केलेलं ते व्रत म्हणतात. त्याप्रमाणे अ, फक्त एका वेळ आहार घेऊन केलेलं व्रत, फक्त पाण्यावर केलेलं व्रत किंवा लागेल तर दुधाने केलेलं व्रत, हे सगळे जे प्रकार आहेत, हे ह्याच्यामध्ये चित्तवृत्ती त्या नियमाशी बांधलेली आहे आणि सतत चिंतन हे होत राहतं. त्यामुळे तो संकल्प करणं आणि त्या दृष्टीने ते व्रत किंवा नियम आचरत राहणं हाच त्याच्यामधला मुख्य उद्देश आहे. आणि हा नियमाने अत्यंत आदराने, भक्तिपूर्ण आणि श्रद्धेने करायचा असा हा विषय आहे. त्यामुळे हा विषय आहाराचा आहारातून केलेला व्रत व्रत संकल्प हा एवढाच विषय आत्ताचा आपण पाहतोय. बाकी आपण पुढे पाहू. आत्ता इथेच थांबतो. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.